नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आजची रेसिपी आहे अळूवडी बनवायची। ओके, सो त्यासाठी मी फ्रेश अळूची पानं आणली आहे, त्याला धुवून घेतले आहेत, छान खूप फ्रेश मिळालेत मला। ही पानं तुम्ही जितके फ्रेश घ्याल आणि घरी आणल्यावर जितकी लवकर याला कराल ना ती तितकी चविष्ट लागते। याला फ्रीज मध्ये साठवून तुम्ही उद्या परवाला करेल असं जर केलं ना तर हे खाताना थोडं जिभेला चरचर लागल्यासारखं होतं आणि मग त्याची खाण्यातली मजा जाते। त्यामुळे फ्रेश आणायचे आणि ताबडतोब करून खायचे। ही पानं सिलेक्ट करताना ना खूप छोटी आणि मऊ असणारी कोवळी असणारी पानं आणायची। तुम्ही खूप मोठी घेणार की बाबा एकच मोठं पान मी तयार करते, नाही, तुम्ही चुकीची पानं निवडत आहात। असं करताना काय होतं, जर तुम्ही मोठी पानं निवडलीत ना तर खाताना ती जीभ ओढल्यासारखी होते, रठपणा ज्याला म्हणू शकतो आपण तो येतो। सो कोवळी पानंच निवडायची आणि ताजी पानं घरी आणून लगेच ही रेसिपी करायची, म्हणजे तुम्हाला खाताना त्रास होणार नाही आणि याची चव पण उत्तम लागेल। ह्यासाठी आपण इथे बेसन घेतलंय, बेसनामध्ये मी थोडासा ओवा टाकलाय, थोडीशी हळद मिक्स करूया त्यामध्ये। तिखट लागण्यासाठी लाल मिर्च, तुम्ही झणझणीत खाणारे असाल तर जास्त ऍड करा, मी एक मीडियम करतीये। थोडासा मसाला ऍड करायचा आहे, चवीपुरतं मीठ। ओके, आता याला भिजवून घ्यायचंय। बेसनामध्ये पाणी मिक्स करताना खूप सुरुवातीला जास्त टाकायचं नाही, सेमी सॉलिड पेस्ट होईल एवढंच करायचं आहे। तुम्ही अगदी पातळ जर याला लावलात ना तर तुम्हाला त्या पानांवर, ज्या अळूच्या पानांवर आपल्याला हे बेसन लावायचं आहे ते व्यवस्थित लावलं जाणार नाही। त्यामुळे ही कन्सिस्टन्सी योग्य आहे यासाठी। हे असं प्रॉपर मिक्स करून घ्यायचंय। थोडं आणखी पाणी ऍड करूया, थोडं सैल पाहिजे, हे थोडं जास्तच घट्ट केलंय मी। हे बघा, धुतलेली पानं आधी आपल्याला पुसून घ्यायची आहे। मी याला कट करतेय। अळूची वडी खाताना तुम्ही तिळाचा वापर जितका कराल ना त्यामध्ये, हे कसे लावायचे हे मी तुम्हाला सांगणारच आहे, पण तुम्ही तिळाचा वापर योग्य करा। सो आपलं बॅटर बनवून रेडी आहे, जे बेसनाचं आपण तयार केलंय। यावर वरून स्प्रिंकल करायला तीळ पण आहेत। आता ही कशी बनवायची हे मी तुम्हाला कृती करून दाखवते। आधी याला व्यवस्थित पुसून घ्यायचंय, प्रत्येक पान ऍड करताना पुसून घ्यायचंय। हे बॅटर घेऊन पूर्ण पानांवर पसरवायचं आहे बॅटर। खूप जास्त घेण्याची गरज नाहीये, थोडं थोडं घेतलं तरी पण चालतं। खूप जास्त कराल तर तुम्ही त्या पानांमध्ये पानांची चव कमी आणि बेसनच जास्त लागेल तुम्हाला। असं लावून घेतल्यावर ना याला थोडेसे तीळ ऍड करायचे त्याच्यामध्ये, अगदी थोडे थोडे टाकायचे कारण आपल्याला भरपूर पानं ऍड करायची याच्यामध्ये। एकाच पानावर सगळे तीळ आणि सगळं बॅटर यूज नाही करायचं। यावर आपण दुसरं पान ऍड करतोय, हे पान ऍड करताना ह्याच डायरेक्शनला ऍड न करता आपण ह्या डायरेक्शनला ऍड करूयात। ओके, म्हणजे आपला जो रोल बनेल तो प्रॉपर बनला पाहिजे। आणि सेम प्रोसेस आहे, याला पण असं लावून घ्यायचंय, संपूर्ण पसरवायचं याला। ही प्रोसेस सेम रिपीट करायची। असं पसरवून यावर पण थोडेसे तीळ, आपल्याकडे जेवढं पानं आहेत ना तेवढं एक एक यावर असं ऍड करत जायचे आणि ही प्रोसेस सेम टू सेम रिपीट करत जायची आहे। तुम्ही जितके पानं आणलेले असतील अळूचे तेवढे सगळे यावर सेम प्रोसेस करून ऍड करायचे, याच्यामध्ये काहीही बदल नाहीये। मी आणलेले सर्व पानं मी इथे ऍड करतेय। एक सरळ आणि एक उलट असे लावत लावत पूर्ण ती स्टॅक जी आहे ती पूर्ण आपल्याला तयार करायची आहे। आणि अशा प्रकारे
मी पानं सगळे यूज केले आहे. दिस इज द लास्ट वन. बघा खूप छान असा एक रोल तयार झालेला आहे याचा. सगळीकडे पसरवायचं आहे, कुठे लावलं कुठे सोडलं असं नाही करायचंय. यावर तीळ टाकायचे. मला ह्यातले तीळ खूप जास्त आवडतात कारण या तिळामुळे ना चव खूप सुंदर येते याला. सो खूप छान, भरपूर वापरले तरी चालेल तुम्ही तीळ, काही लिमिटेशन नाही आहे याला. खूपच जास्त नको आहे पण वापरावेत. हे असं तयार करून झाल्यावर ना याला वाफवावं लागतं. त्याच्यानंतर आपण त्याला तळतो. वाफवण्यासाठी अशी जाळीची एखादा तुमच्याकडे प्लेट असेल तर ती प्लेट घ्यायची, त्याला संपूर्ण तेल लावून घ्यायचं म्हणजे ते चिटकत नाही. ओके, तुम्ही तेल नाही वापरला तर लगेच ते चिटकेल. तो इथे तेल लावून झालाय, आपण भांड्याला पूर्ण तेल लावून घेतलाय. आता आपण ह्याचा रोल करूयात आणि हा रोल याच्यामध्ये शिफ्ट करूया. हे असा रोल फॉर्म मध्ये याला असं गोल फिरवून घ्यायचंय. हे बघा तुम्ही, खूप सुंदर झालाय हा रोल तयार. ठीक आहे, बेसनामुळे हा पूर्ण चिटकतो. याला दुसरं काहीच करण्याची गरज नाहीये. तुम्ही हा अशा प्रकारे रोल छान तयार करा. आणि तुम्हाला जिथे मला इथे दिसलंय की इथे बेसन कमी आहे तर तुम्ही इथे ऍड करायचं आहे. नंतर मी याच्यामध्ये बेसन ऍड करून घेतेय. जिथे जिथे मला कमी वाटलं ना असं लावून घ्यायचंय बेसन त्याला. खूप छान चव येते. बाहेरच्या साईडला पण लावायचंय बेसन. आपण काय करतो बाहेरून नाही, फक्त आतूनच बेसन लावायचं, तसं काही नसतं. तुम्हाला नाहीतरी हे वाफवायचंच आहे, त्यामुळे बाहेरच्या साईडला पण थोडंसं बेसन ऍड करायचं. नंतर याला तळायचं असतं. तर तळलेलं बेसन पण खूप छान लागतं भजींसारखं. सो हे याला असं पॅक करून घ्यायचं. वाफवण्यासाठी मी याला इथे कढई घेतली आहे. वाफवण्यासाठी ही कढई ठेवायची, यामध्ये स्टँड ठेवायचं. ओके, यामध्ये पाणी ऍड करायचंय आपल्याला. पाणी ऍड करून घ्यायचंय. स्टँडवर हे ठेवायचं आहे, ज्यामध्ये आपण हे आपलं तयार रेसिपी जी आहे ती ठेवली आहे. आणि वरून याला झाकून घ्यायचंय. झाकायचंय, वाफ बाहेर आली नाही पाहिजे. घट्ट झाकण ठेवायचं त्यावर. वाटलं तर तुम्ही यावर काही वजनदार वस्तू पण ठेवू शकता. गॅस ऑन केलाय. आता 15 मिनिटांसाठी छान हे वाफवून घ्यायचं. याला डिस्टर्ब करायचं नाही. 15 मिनिटं किंवा 20 मिनिटापर्यंत ठेवलं तरी चालेल तुम्ही. हे जितकं छान वाफवलं जाईल ना तितकं ते आतून पूर्णपणे तयार होतं. म्हणजे खाल्ल्यानंतर पोटाला पण त्रास होत नाही आणि चव पण उत्तम येईल. 15 मिनिट झालेली आहे आणि आता मी गॅस करते बंद. याला वाफ आली आहे का आपण चेक करूया. छान वाफवून घ्यायचं होतं आपल्याला हे. आणि हे बघा, ऑलमोस्ट हे शिजून झालेलं आहे. आता याला तळायची घाई करायची नाही. हे असंच थोडंसं थंड होईपर्यंत याला तळायचं नाही, असंच राहू द्यायचंय. हे वाफवलेलं जे आपण आहे रेडी, ते हे आपण लगेच तळावं असं नाही. तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा हे स्टोर करू शकता. आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी तळायचं असेल, तिसऱ्या दिवशी तळायचं असेल, कारण हे वाफवलेलं असल्यामुळे हे खराब होण्याची शक्यता फार कमी असते. फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायचं आणि जशी तुम्हाला आठवण येईल किंवा पाहुणे येत असतील काय पण ऐन वेळेवरही तुम्ही तळलात तरी चालेल. सो आता नेक्स्ट स्टेप, याला तळून घ्यायचंय. त्यासाठी मी कढई घेतली आहे. आपण याला तळून घेणार आहोत. खूप हाय फ्लेमवर तळायचं नाहीये, नाहीतर हे जे अळूचं पान असतं ना हे लगेच जळून जातं. सो मीडियम फ्लेमवर तुम्ही डीप फ्राय करायचं आहे याला. हा रोल मी इकडे ट्रान्सफर करून घेतलाय आणि आपल्याला आता याचे काप करायचे आहेत. सो हे बघा किती मऊ झालंय. हे फार सुंदर झालेलं आहे. खूप इझिली असे याचे काप होत आहेत. हे जितकं छान वाफवणार ना तुम्ही तेवढं सुंदर हे तयार होतं बघा. सो तेल तापलेलं आहे
आणि आपण आता ही एक एक वडी तेलामध्ये टाकूया आणि सुंदर तळून घेऊया। हे बघा खूप छान अशी लेयर फॉर्म झाली आहे यावर। असे तळायला सोडायचं आहे तेलामध्ये आणि डीप फ्राय करून घ्यायचे। हे बघा खूप सुंदर दिसतंय हे आणि याचा डीप फ्राय करून घेतली आहे मी। आता याला काढणार आहे तेलातून। क्रंची क्रंची कुरकुरीत लागणार आहे ही छान। हे बघा सो आपली अळूची वडी ही रेडी झालेली आहे। याला तुम्ही सॉस सोबत खा, खूप सुंदर अशी चव येईल आणि अप्रतिम लागणार आहे। चविष्ट अशी रेसिपी आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कमेंट मध्ये मला सांगा व्हिडिओला बघून कसं वाटलं। तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही ते विचारलं तरी चालेल। नक्की बनवा आणि पोटभर खा। थँक्यू।